नीट परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी सोडवलेली OMR सीट NTAने आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर डिस्प्ले केलेली आहे। यासाठी विद्यार्थ्यांना NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी लॉग इन करावं लागणार आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची OMR सीट कशा प्रकारे दिसते, त्याचबरोबर विद्यार्थी कशा प्रकारे चॅलेंज करू शकतात, त्याचबरोबर OMR सीट आणि NTAने रेकॉर्ड केलेले विद्यार्थ्यांचे आन्सर हे विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे चेक करायचे आहेत आणि चेक करणं किती महत्त्वाचं आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील। तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। मुख्य विषयाकडे येऊयात। NTAची ऑफिशियल नोटीस आलेली आहे। ज्या गोष्टीची विद्यार्थी प्रतीक्षा करत होते ती प्रतीक्षा आता विद्यार्थ्यांची संपलेली आहे। NTAने याच्या अगोदर आपली प्रोव्हिजनल आन्सर की विद्यार्थ्यांना दिलेली होती, त्याच्यावर चॅलेंजेस सुद्धा त्या ठिकाणी घेतलेले होते आणि आता वेळ आलेली आहे OMR आन्सर म्हणजेच विद्यार्थ्यांनी एक्झाम हॉलमध्ये जी काही OMR सीट सोडवलेली आहे ती OMR सीट आता डिस्प्ले झालेली आहे आणि त्याच्यावर चॅलेंज करण्यासाठी NTAने विद्यार्थ्यांना जो वेळ दिलेला आहे तो वेळ दिलेला आहे 15 जुलैच्या रात्री 11 वाजेपर्यंत। विद्यार्थी तुमच्या OMR सीटमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल, तुम्ही एखादा क्वेश्चनचा बबल केला असेल आणि रेकॉर्ड दुसऱ्याच ठिकाणी ते झाला असेल तर अशा कंडिशनमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी चॅलेंज करू शकतात। चॅलेंज करण्यासाठी 15 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे। नेमकं चॅलेंज कशा प्रकारे करायचं आहे आणि कोणकोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांनी चेक करायच्या आहेत ते थोडक्यात पाहूयात। सगळ्यात आधी ही जी काही लिंक आलेली आहे डिस्प्ले ऑफ स्कॅन इमेज ऑफ OMR आन्सर सीट, याच्यावर विद्यार्थ्यांनी क्लिक केल्यानंतर लॉग इनसाठी त्या ठिकाणी विचारलं जातं। ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे। नीटचा फॉर्म भरत असताना जो काही आपण पासवर्ड सेट केलेला होता तो पासवर्ड या ठिकाणी पुट करायचा आहे। कॅप्चा दाबून एंटर केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येतो, तो OTP एंटर केल्यानंतर त्या ठिकाणी जे काही पोर्टल आहे आपल्यासमोर ते कशा प्रकारे दिसतं ते सुद्धा पाहूया स्क्रीनवर। तर अशा प्रकारचे एक पोर्टल येईल, पूर्ण तुमचे डिटेल वर त्या ठिकाणी येतील। खाली डाऊन साईडला 3 ब्ल्यू टॅब त्या ठिकाणी दिलेले आहेत। एक तर कन्फर्मेशन पेज जे आहे ते डाउनलोड करायचं असेल तर विद्यार्थी या ठिकाणी करू शकतो। दुसरं आहे क्लिक टू व्ह्यू अँड चॅलेंज OMR, म्हणजेच तुमची OMR सीट तुम्हाला बघायची असेल तर या ठिकाणी त्यांनी टॅब दिलेला आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही एक्झाम हॉलमध्ये OMR सोडवलेली आहे किंवा जो काही आन्सर सीट सोडवलेली आहे, जे काही बबल केलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे पूर्ण स्क्रीनवर मोठ्या प्रमाणावर तुमची OMR सीट त्या ठिकाणी दाखवली जाते। पहिलं काम करायचं आहे विद्यार्थ्यांनी, आपल्याला जी काही डिस्प्ले झालेली OMR सीट स्क्रीनवर आहे त्याला आधी सेव्ह करून घ्यायचं आहे। मोबाईलवर पाहत असाल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। लॅपटॉप PCवर पाहत असाल तर या OMRला त्या ठिकाणी पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी सेव्ह करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर खाली एक त्याचा टॅब दिलेला आहे की तुम्हाला तुमचे जे काही आन्सर आहे मशीननी रेकॉर्ड केलेले असते, तुमचे OMR सीट मशीननी स्कॅन केलेली असते आणि मशीननी तुमचे आन्सर कशा प्रकारे वाचले आहेत ते बघण्यासाठी परत तुम्हाला OMRच्या खाली टॅब दिलेला आहे। आय हॅव केअरफुली रीड अँड अंडरस्टूड द अबोव इन्स्ट्रक्शन अँड आय हॅव व्हेरीफाय द स्कॅन इमेज ऑफ OMR आन्सर सीट बिफोर प्रोसिडिंग विथ द OMR चॅलेंज, आणि याच्यावर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर NTAने जे काही तुमचं OMR सीट आहे आणि त्यांच्या जे काही सॉफ्टवेअरनी जे काही आन्सर रीड केलेले आहेत त्याचं तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण डिटेल NTA कडून दाखवलं जाईल। ते नेमकं कशा प्रकारे दिसतं स्क्रीनवर ते सुद्धा पाहूयात। तर अशा प्रकारचा त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी येईल, म्हणजेच या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत ते सुद्धा आपण पाहूयात। पहिलं तर आहे तुमचा टेक्स्ट बुकलेट कोड, विद्यार्थ्यांनी व्यवस्थित चेक करायचं आहे की तोच टेक्स्ट बुकलेट कोड आपल्याला आला होता का। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर दिलेला आहे आणि तुम्ही OMR सीटमध्ये जे काही क्वेश्चनचा आन्सर त्या ठिकाणी बबल केलेला आहे 1, 2, 3, 4 या ऑप्शनपैकी जे बबल केलेलं आहे ते आन्सर या ठिकाणी दिलेलं आहे। आणि त्या ठिकाणी तुम्हाला असं वाटत असेल की मी एखाद्या क्वेश्चनला, समजा हा 50 नंबरचा क्वेश्चन आहे, या क्वेश्चनला मी 3 नंबरला बबल केलं होतं परंतु रेकॉर्डमध्ये या ठिकाणी 4 नंबर आलेला आहे। अशा कंडिशनमध्ये तुम्ही या ठिकाणी क्लेम करू शकता। तुमचं जे काही आन्सर आहे ते NTAने जर चुकीचं रीड केलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी क्लेम करू शकता। ईच क्लेम, एका क्लेमसाठी NTA कडून त्या ठिकाणी 200 रुपये नॉन रिफंडेबल विद्यार्थ्यांकडनं चार्ज केले जातील। आता या विद्यार्थ्याचं बघू शकता 50 नंबरचा क्वेश्चन आहे, यांनी सोडवला नाही त्यामुळे या ठिकाणी डॅश आलेला आहे। एखादा क्वेश्चन या विद्यार्थ्यांनी कुठला सोडवला असेल तर ते आपण पाहूया। समजा खाली गेलो, समजा हा क्वेश्चन आहे त्यांनी सोडवलेला आहे या ठिकाणी।
बघू शकता इथे त्यांनी 3 नंबरला बबल केलेला आहे आणि ते 3 नंबरच या ठिकाणी आलाय का हे चेक करायचं आहे. 3च्या जागी जर 4 NTA कडून रीड झाला असेल तर विद्यार्थी या ठिकाणी क्लेम करू शकतो. पुढे टिक करून तो विद्यार्थी त्या ठिकाणी क्लेम करू शकतो. जे तुमचा आन्सर आहे त्याच्यावर तुमचा क्लेम होणार नाही. त्या ठिकाणी ऑलरेडी हे आन्सर राईट रिस्पॉन्स केलेला आहे. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही बबल 2ला केलंय आणि रीड 3 झाले तर या ठिकाणी तुम्ही 2वर टिक करून तुमचं जे काही आहे क्लेम त्या ठिकाणी NTA करू शकता. इच क्लेमसाठी 200 रुपये NTA नॉन रिफंडेबल त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर ह्या 2-3 गोष्टी विद्यार्थ्यांनी चेक करायच्या आहेत की आपलं जे OMR सीट आहे, जे इमेज आहे ती पूर्ण व्यवस्थित डाउनलोड करायची आहे आणि रीड केलेली जी काही कॉपी आहे NTAच्या सॉफ्टवेअरनी रीड केलेले जे काही डिस्प्ले आहे तो सुद्धा आपल्याला दाखवलेला आहे. एक क्वेश्चन त्या ठिकाणी बघायचा आहे. NTAने आपण बबल केलेलाच त्या ठिकाणी आन्सर रीड केलंय का हे सुद्धा विद्यार्थ्यांनी बघायचं आहे. एक जरी क्वेश्चन मिस झाला तर त्या ठिकाणी जवळपास 5 मार्काचा फरक विद्यार्थ्यांना पडतो आणि 5 मार्क हे खूप जास्त असतात. जेव्हा एका मार्क्सवरून कॉलेज मिळणं त्या ठिकाणी कठीण होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी अतिशय काळजीपूर्वक चेक करायच्या आहेत. काही त्रुटी किंवा तुमच्या OMR मध्ये एक तुम्ही वेगळं उत्तर लिहिलंय, NTAने वेगळं रीड केलंय असं काही आढळून आलं असल्यास त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी क्लेम करू शकतात. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे कट ऑफ मंत्रा. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या हेल्पसाठी आपण जे काय आहे हे ठेवलेलं आहे, चॅटबॉक्स ठेवलेला आहे. त्या चॅटबॉक्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता किंवा जे पेड मेंबर आहे ज्यांनी ऑफलाईन काउन्सिलिंग जॉईन केलेले आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करून सुद्धा त्या ठिकाणी करू शकता. कट ऑफ मंत्रा ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये हा चॅटबॉक्स या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हेल्पसाठी दिलेला आहे. याच्यामध्ये कॉलेजचे कट ऑफ, त्याचबरोबर फ्री बुकलेट, लेटेस्ट अपडेट तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंगच्या दरम्यान त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याने या 2-3 गोष्टी करायच्या आहेत की आपलं OMR सीट सेव्ह करून घ्यायचं आहे. NTAने रेकॉर्ड केलेले आन्सर जे आहेत ते सुद्धा व्यवस्थित विद्यार्थ्यांनी सेव्ह करून एक आन्सर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी चेक करायचं आहे. काही त्रुटी असेल, काही अडचण तुम्हाला त्या ठिकाणी आली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी क्लेम सुद्धा करू शकता. अशा प्रकारची सुविधा NTAने दिलेली आहे. OMR सीट आलेली आहे. चॅलेंजेस 15 तारखेपर्यंत चालणार आहेत. त्यामुळे रिझल्ट जो आहे तो सुद्धा लवकरच लागण्याची शक्यता आहे. या संदर्भात जे काही महत्त्वाचे अपडेट्स येतील त्या YouTube चॅनल मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा सुरुवात आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. त्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.